मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। शिवसेनेचे 29 नगरसेवक आज कोकण भवन नवी मुंबईला जाणार होते, मात्र ते आता जाणार नाहीये। यामागची नेमकी कारणं काय ते आपण जाणून घेणार आहोत। शीतल ताई म्हात्रे यांच्याकडून, शिवसेनेच्या प्रवक्त्या ताई, नेमकं काय घडलं की दोनदा हे रजिस्ट्रेशन रद्द झालं आणि आता कळतंय की भाजप आणि शिवसेना एकत्र शक्ती प्रदर्शन करणारे, रजिस्ट्रेशन करणारे, काय नेमकं सत्य आहे? आज सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांना मुंबईतला जे बाळासाहेब भवन, जे पक्षाचं अधिकृत कार्यालय, इथे बोलवलं होतं। आज धर्मवीर आनंद दिघे यांना पुष्पांजली वाहण्यासाठी बोलवलं होतं आणि त्याच्यानंतर माननीय शिंदेसाहेब हे जिल्हा परिषदेच्या इलेक्शनच्या प्रचारासाठी मुंबईच्या बाहेर आहेत, ते आज रात्री येतील आणि त्याच्यानंतर पुढची रणनीती कशी आहे ती ठरवली जाईल की एकत्र जायचं आहे की वेगवेगळं जायचं आहे। पण माझ्या माहितीप्रमाणे आम्ही एकत्रितरित्या कोकण भवनला जाऊन महायुती म्हणूनच रजिस्ट्रेशन करणार आहोत। नक्कीच ताई, रजिस्ट्रेशन होतं आणि त्यानिमित्तानं शक्ती प्रदर्शन पण होतं आणि शिवसेना वेगळा गट म्हणून हे रजिस्ट्रेशन करणार आहे की एकत्रच रजिस्ट्रेशन होणार आहे? या संदर्भातला जो काही निर्णय आहे तो माननीय शिंदेसाहेबांनी फडणवीसजी एकत्रितरित्या घेतील आणि मला वाटतं त्याच्यानंतर आपल्याला कळवलं जाईल की आम्ही कशा पद्धतीने गट स्थापन करणार आहोत। नक्कीच ताई, आपण पाहतोय की गणेश नाईक ज्या पद्धतीनं टीका टिप्पणी करताय, एकनाथ शिंदे यांचं नामोनिशाण मिटून टाकू, नाव घेत नाहीये पण टीका त्यांच्यावरच करतायत, बरीचशी खतखत त्यांच्या मनातली पण बाहेर पडलेली आपण पाहिलेली आहे। कसं पाहता, हा वाद वाढतोय असं म्हणा? गणेश नाईक हे वरिष्ठ नेते आहेत, आमच्या महायुतीतील मित्रपक्षातले नेते आहेत, पण त्यांनी बोलताना, शिंदे साहेबांबद्दल बोलताना जरा तोंड सांभाळून बोललं पाहिजे। भाजपतल्या नेत्यांनी त्यांना समज दिली पाहिजे, कारण ते ज्या पद्धतीने बोलत आहे, मला वाटतं त्यांचं वय झालं आहे त्याच्यामुळे त्यांना लक्षात राहत नसावं। एकदा बोलत आहेत की आमच्यात काहीच आता वितुष्ट राहिलेलं नाही आहे आणि अचानक 8 दिवसानंतर परत नामोनिशाण मिटवून टाकू असं बोलत आहेत। मला वाटतं ह्याच्यामागचं कारण काय आहे? कुठेतरी एक पोटदुखी आहे का की शिंदे साहेबांसारखा एक सर्वसामान्य कार्यकर्ता जो त्यांच्या हाताखाली काम करत होता तो अचानक महाराष्ट्राचा नेता झाला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झाले, संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिलांच्या गळ्यातला ताईत झाला, ही त्यांची खतखत आहे का? किंवा ज्यांना मिस्टर 5% म्हणून नवी मुंबईत ओळखलं जातं, ज्यांच्यामुळे नवी मुंबईमध्ये कुठलंही काम चालू असेल तर त्यांना 5% दिल्याशिवाय, हे मी नाही बोलत, हे असं मी ऐकलंय, 5% दिल्याशिवाय कामं सुरू होत नाहीत। आज गेले 3 वर्ष नवी मुंबईची कामं आहेत ती माननीय शिंदे साहेबांमुळे चालू आहेत। मला वाटतं सिडकोची एक जमीन होती, असं मी ऐकलं, आता मला कोणीतरी सांगितलं की सिडकोची जमीन होती, ही जमीन हडपण्यासाठी त्यांनी तिथे मंदिर बांधलं आणि ते मंदिरसुद्धा सिडकोने ताब्यात घेतलं आणि ती जमीन सील केली। तर अशा पद्धतीने भूमाफियाचं काम करणारी हे नाईक कुटुंबीय स्वतः 3दा हरले, स्वतःची मुलं 2 वेळा हरले आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी, स्वतःचं नामोनिशाण टिकवण्यासाठी हे भाजपात गेले। यांनी शिंदे साहेबांबद्दल बोलताना विचार करून बोलावं। परत जर शिंदे साहेबांबद्दल हे अद्वा बोलले तरी शिवसेनेची महिला आघाडी त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। पण ते एकनाथ शिंदे यांना शय देण्यासाठी, मग ते ठाणे असू द्या किंवा डोंबिवली उल्हासनगर असू द्या, या ठिकाणी शय देण्याच्या तयारीत दिसत आहेत, त्यांच्या वक्तव्यातून ते वारंवार दिसतंय आणि यासाठी भाजपनं आपल्याला बळ द्यावं असं पण त्यांच्या वक्तव्यातून कुठेतरी वारंवार उल्लेख होतोय। पक्षश्रेष्ठीनं, पक्ष नेतृत्वानं या सगळ्यांना धरून काहीतरी सूचना जारी करायला पाहिजेत किंवा त्यांना समज दिली पाहिजे, अशी मागणी शिवसेना करणार आहे का भाजपकडे? बघा, गणेश नाईक यांनी हे शह देण्याइतपत, शिंदे साहेबांना शह देण्याइतपत आता मोठे राहिलेले नाही आहेत, त्यांची काय अवस्था झालेली आहे ते बघितलं। या गणेश नाईक या व्यक्तीवर स्वतःवर महिलांच्या संदर्भातले गुन्हे आहेत, ते कुठले गुन्हे आहेत हे मी बोलू शकत नाही, पण मला वाटतं तुम्ही माहिती घ्या की यांच्यावर कुठले गुन्हे आहेत। तर जे स्वतःच्या घरातल्या महिलांना न्याय देऊ शकले नाही त्यांनी अशा पद्धतीने बोलावं, कारण आमच्याकडे बोलण्यासारखं खूप आहे, परंतु आम्ही त्या पातळीला जाऊन बोलू इच्छित नाही, कारण तुम्ही मित्रपक्षात आहात। तर मला वाटतं हा युती धर्म आणि हा मित्रधर्म हा दोन्हीकडून पाळला गेला पाहिजे आणि मला पूर्ण खात्री आहे की भाजपमधले जे श्रेष्ठी आहेत ते यांना समज देतील की गणेश नाईकांनी की अशा पद्धतीने जे युतीमध्ये एकत्रित आहेत त्यांनी अशा पद्धतीने एकमेका युती धर्माचं पालन हे दोन्ही बाजूने झालं पाहिजे, अशी समज त्यांना नक्कीच दिली जाईल। मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत, त्यांच्याबद्दल एका गायिकेनं जे वक्तव्य केलं आहे, अंजली भारती यांनी, त्याच्याबद्दल बरीचशी टीका टिप्पणी सध्या सुरू झाली आहे, कसं पाहता याकडे? खरं तर खूपच शॉकिंग होतं की अंजली भारतीसारखी एक महिला एका महिलेच्या संदर्भात इतक्या खालच्या दर्जाला बोलू शकते। मला वाटतं महाराष्ट्राची संस्कृती नाही, महाराष्ट्राच्या लोकशाहीमध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा पद्धतीने एका महिलेने महिलेच्या संदर्भात इतका वाईट विचार करावा, मला वाटतं हे शोभनीय नाही आहे आणि ह्याचा खरोखर लवकरात लवकर अशा प्रवृत्तीचा बंदोबस्त केला गेला पाहिजे। संजय राऊत वारंवार म्हणतायत की मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होईल कारण शाह आणि मोदींना मुंबई बळकवायची आहे। कसं झालंय ना, खरं तर राऊत
यांचं आजारी असल्यामुळे आम्ही त्यांच्यावर फार बोलत नव्हतो, परंतु आता मला वाटतं त्यांच्या डोक्यावर थोडा परिणाम जास्त वाढायला लागले, कदाचित औषधं जास्त घेत असल्यामुळे झालं असेल. तर मला त्यांना सकाळ संध्याकाळ दुपार जसं संताजी धनाजी घोड्यांना दिसायचे पाण्यात तसे त्यांना शिंदेसाहेब दिसतात. तर राऊत तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला मुंबईकरांनी नाकारलंय हे सत्य तुम्ही आधी पचायला शिकवा आणि मला असं वाटतं आमची काळजी करू नका. महायुती म्हणून आम्ही इलेक्शनला सामोरं गेले आणि महायुतीचाच महापौर बसणार. एक ताई महत्त्वाचा प्रश्न आहे. बोरिवली नॅशनल पार्कमध्ये वन विभागाचे अधिकारी, पोलीस आणि आदिवासी यांच्यामध्ये धुमसचक्री पाहायला मिळते, धक्काबुक्की पाहायला मिळते. घराचा प्रश्न आहे, त्या ठिकाणी एन्क्रोचमेंट आहे, त्यामुळे कोर्टाच्या आदेशानुसार ते तोडायचं आहे असं सुद्धा वन विभागाचे अधिकारी म्हणत आहेत, पण तिथले स्थानिक त्याला विरोध करत आहेत. तुम्ही सुद्धा त्याच प्रभागातून येता, काय नेमका हा सगळा वाद आहे आणि कशा पद्धतीने यातून मार्ग काढला जाईल? जर तिथे आदिवासी लोक संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये अनेक वर्षापासून राहत आहेत आणि जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर मला असं वाटतं ते पुरावे ग्राह्य धरले पाहिजे, कारण एखाद्याचं घर तोडणं याच्यासारखी दुःखद गोष्ट कुठलीही नाही. त्याच्यामुळे माझी विनंती आहे की जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर ते पुरावे चेक करा तुम्ही. जर त्यांच्या घराचे पुरावे त्यांच्याकडे 20 वर्षापूर्वीचे असतील तर मला वाटतं त्यांना तिथे घर मिळालं पाहिजे आणि कुणावरही बळजबरी होऊ नये. कायद्याचं पालन हे दोन्ही बाजूने झालं पाहिजे आणि कायद्यानुसार जर त्यांना घरं मिळवू शकत असतील तर ती मिळण्यासाठी सरकार म्हणून आम्ही नक्कीच त्यांच्या पाठीशी उभे राहू. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.